नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल एक्सपायरी होती, त्यामुळं फॉरेन इन्व्हेस्टर्सची पुष्कळ खरेदी दिसते. 12,594 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 194 कोटीची खरेदी होती. क्रूड 68च्याच लेव्हलला आहे. फारशी काळजी करायचं कारण नाही. डॉलर इंडेक्स, बॉन्ड यील्ड यांची सध्या काळजी काही नाही. फक्त सध्या काळजी चालू आहे ती म्हणजे अमेरिका टॅरिफच्या संबंधात काय करते. तर टॅरिफच्या संबंधात एक्सटेन्शन येण्याची किंवा एक्सटेन्शन मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काल S&P 500, नॅसडॅक दोन्ही रेकॉर्ड हायला होते. डाऊ 400 पॉईंट तेजीत होता, पण त्यांच्याकडे बँका तेजीत अधिक प्रमाणात होत्या किंवा बँका NBFC याचं तेजीत राहण्याचं प्रमाण जास्त होतं. तसा डेटा बघायला गेलं तर अमेरिकेचा काही फारसा चांगला नव्हता. GDPचं जे दुसरं रिव्हिजन झालं ते -0.5 झाले. बेरोजगारी भत्ता घेणाऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज दिसतोय. फक्त आशादायी म्हणजे टॅरिफची डेडलाईन वाढण्याची शक्यता सगळ्यांना वाटते आणि म्हणून काल त्यांचं अमेरिकन मार्केट तेजीत होतं असं जाणवलं. आता 1 जुलैपासून फर्स्ट क्वार्टरचे रिझल्ट पुन्हा सुरू होते. म्हणजे एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचे रिझल्ट 1 जुलै ते 15 ऑगस्ट या 45 दिवसात लागतात. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही बघायचं की गेल्या वेळेला फर्स्ट क्वार्टरचा रिझल्ट 2024मध्ये कसा लागला होता, 2023मध्ये कसा लागला होता. ज्या कंपन्यांचे फर्स्ट क्वार्टरचे रिझल्ट चांगले येतात त्या कंपन्यांमध्ये तुम्ही थोडीशी खरेदी करून पाहू शकता काय होत आहे महिन्या 1.5 महिन्याच्या कालावधीसाठी. म्हणजे रिझल्टच्या दृष्टीने, म्हणजे ते आजच खरेदी करायचं असं नाही. मार्केट पडलेल्या दिवशी आपण तसं लक्ष दिलं पाहिजे. हिंदुस्तान कॉपर 3 पार्टी ॲग्रीमेंट हिंदुस्तान कॉपरने केलंय. अलंकित असाइनमेंट आणि CB मॅनेजमेंट आणि हिंदुस्तान कॉपर असं तिघांचं मिळून ते ॲग्रीमेंट झालं. अल्ट्राटेक सिमेंट त्यांनी 1.8 मेट्रिक टन पर ॲनम कपॅसिटीचं दुसरं युनिट मध्य प्रदेशात सुरू केलं, म्हणजे ग्राइंडिंग मिल युनिट. पॉवर मेक प्रोजेक्ट 159 कोटीची ऑर्डर बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनीकडून त्यांना मिळाली. दीप इंडस्ट्री ऑइल इंडियाकडून 45 कोटीची ऑर्डर मिळाली. वेस्टर्न कॅरियर जिंदाल स्टेनलेसकडून 230 कोटीची ऑर्डर मिळाली. JK पेपर IT कमिशनरने टॅक्स डिमांड नोटीस त्यांची 0 केली. त्यांनी अपील केलं होतं आणि या अपीलमध्ये त्यांनी टॅक्स जेवढ्याची डिमांड नोटीस होती तो टॅक्स देण्याची गरज नाही असं कमिशनरनी सांगितलं. त्यामुळे JK पेपरचा 65.6 कोटीचा फायदा होईल. बन्सल वायर 127 कोटीची शोकॉज नोटीस गाझियाबाद GST बॉडीकडून 2019 सालासाठी त्यांना मिळाली. आजपासून वायद्यामध्ये
अंबर, PG इलेक्ट्रोप्लास्ट, 361 वॅम आणि केफिन हे शेअर सामील होतील. एकंदर वायदे बाजारात असणाऱ्या शेअरची संख्या 224 होईल. L&T टेक्सास इथे नवीन इंजिनिअरिंग डिझाईन सेंटर L&T टेकने उघडलं. हिताची एनर्जी पॉवर ग्रीडने 765 kV ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी ऑर्डर दिली हिताची एनर्जीला. NTPC 1 जुलै 2025 पासून 660 मेगावॅट युनिट 3 चे सुपर थर्मल प्रोजेक्ट स्टेज 1 कमिशन होईल. न्यू इंडिया ॲश्युरन्स 2298 कोटीची GST नोटीस एप्रिल 2018 ते मार्च 2023 या कालावधीसाठी त्यांना देण्यात आली आहे. एम्बसी 456.6 कोटीला स्क्वाड्रन डेव्हलपर्समध्ये 100% स्टेक ते घेणार आहेत. गुजरात अल्कली 75 मेगावॅट सोलर पॉवर प्रोजेक्ट फुल्ली ऑपरेशनल झालं. स्टर्लिंग टूल्स डेहराडून GST बॉडीकडून 9.7 कोटी GST डिमांड नोटीस त्यांना मिळाली. L&T फायनान्स 225 कोटीचे 22,500 NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स त्यांनी इश्यू केले. प्रीमियर एनर्जी 1.2 गिगावॅट टॉपकॉन सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग लाईन हैदराबाद इथे त्यांनी कमिशन केली. असोसिएटेड अल्कोहोल हिल फोर्ट ही प्रीमियम व्हिस्की उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी लॉन्च केली. बायोकॉन 198.50 बिलियन डॉलर्सला 1125 ऑप्शनल कन्व्हर्टिबल डिबेंचर्स त्यांनी खरेदी केले. आता आपण कुठले शेअर्स तेजीत राहतील, कुठले शेअर्स मंदीत राहतील हे बघूया. पण त्याचबरोबर आत्ता जस्ट व्हिडिओ करण्याच्या आधी समजलं की HCL टेकनी सेल्सफोर्स बरोबर करार केला आहे आणि महिंद्रा अँड महिंद्रा लाईफला बुलूंड वेस्ट इथे 1250 कोटीचं प्रोजेक्ट मिळालं आहे. तर आपण कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहू. पण तुम्ही बघा काय काय होत आहे आणि त्याप्रमाणे टेक्निकल्स बघून ट्रेड करा. ज्युबिलंट फूड, महिंद्रा अँड महिंद्रा, सिग्नेचर ग्लोबल हे तेजीतले देते आधी. ज्युबिलंट फूड, महिंद्रा अँड महिंद्रा, सिग्नेचर ग्लोबल, अपोलो हॉस्पिटल, टॉरेंट फार्मा, एजिस लॉजिस्टिक्स, बजाज फायनान्स, HAL यांची डिव्हिडंडसाठी आज बैठक आहे. डिक्सन, इटर्नल म्हणजे झोमॅटोमध्ये कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे. आज अगदी पुस्तकात असतो तसा तो पॅटर्न तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल. ग्रासिम, अल्ट्राटेक, दालमिया भारतमध्ये रोल ओव्हर चांगले झाले. हिंदुस्तान कॉपर
इंडस टॉवर, PB फिनटेक, डिलिव्हरी, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, हिंदुस्तान झिंक. म्हणजे तुम्ही मेटल शेअरकडे लक्ष द्या, कारण गोल्डन क्रॉस ओव्हर आहे त्याच्यात. म्हणून या महिन्यामध्ये मेटल चालण्याची शक्यता आहे आणि मेटलमध्ये रोल ओव्हर पण चांगला आहे. मॅक्स हेल्थ, PNB हाऊसिंग, पुनावाला फिनकॉर्प, सेंट्रल बँक, वेस्टर्न कॅरियर, प्रीमियर एनर्जी, हिताची, पॉवर मेक, REC, HCL टेक, नायका, ॲक्सिस बँक, JSPL, इरकॉन, NTPC. तर मंदीमध्ये प्रेस्टीज इस्टेट आणि आयनॉक्स विंड. तर बघूया काय काय होत आहे ते, कारण काल मार्केट पुष्कळ तेजीत होतं, कारण एक्सपायरी होती. तर आज कन्सॉलिडेट करण्याची शक्यता अधिक आहे आणि जेवढं कन्सॉलिडेशन होतं तेवढं मार्केट टिकाव धरतं. तेजी मंदी असे ब्रेक लागले तर मार्केट वाढत नाही, कुणाचाही चांगला ट्रेड होत नाही. त्यामुळे आज कन्सॉलिडेशन होण्याची अधिक शक्यता आहे. गिफ्ट निफ्टी दाखवत आहे खरं 100 पॉईंट तेजी, पण त्या तेजीवर आणखीन तेजी वाढेल असं मात्र वाटत नाही. 300 पॉईंट तेजीत राहिलं मार्केट तरी त्याच लेवलला कन्सॉलिडेट होत राहील अख्खा दिवस. पण पर्टिक्युलर शेअर्स म्हणजेच स्टॉकमध्ये मात्र तुम्हाला ट्रेड करता येईल. निफ्टी, सेन्सेक्स एका ठराविक लेवलला राहतील. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.